संक्षेपमध्ये बघूया अजून काय काय झालं पॉईंट. तर संजयाने अर्जुनाच्या परिस्थितीचं वर्णन केलं. हां, आपण ते ते बघितलं आपण. नंतर अर्जुन म्हणाला, न योत्स्य इति गोविंदम, मी युद्ध करणार नाही. हां, तो एक पहिल्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात पण तो गांडीव बाजूला ठेवून कृष्णाला त्यांनी हेच कळवलेलं की मला युद्ध करायचं नाही. इथे पण तो तेच कळवतो. पण आधी त्याला काय युद्ध करायचं नव्हतं, तर त्यांनी त्याच्या पद्धतीने ज्या परिस्थितीचं आकलन केलेलं त्याच्यावरनं त्याला असं वाटत होतं की युद्ध न करणं हे माझ्याकरता जास्ती चांगलं आहे. आणि त्यामुळे तो बोलत होता मला युद्ध करायचं नाही. पण इथे काय झालंय, त्यांनी परिस्थितीचं आकलन केलंय, पण तरीसुद्धा त्याला कळत नाहीये की बरोबर काय चूक काय म्हणून. आणि म्हणून तो आज 6व्या श्लोकात बोलतो ना, नचैतद विद्मः कतरन्नो गर्यो यद्वा जयम यदिवानो जयेयुः. मी युद्ध करू का युद्ध करू नये, पळून जाऊ का संधी करू, का काय करावं कळत नाहीये मला, भीक मागावी का काय करावं कळत नाहीये. हां, आणि अर्जुन कृष्णाला ऋषिकेश म्हणून बोलतो. म्हणजे ऋषिकेश म्हणजे आपले जे इंद्रिय असतात त्याचा जो अधिपती आहे त्याचं नाव ऋषिकेश आहे. त्याला तो असं हाक मारतो आणि कळवतो त्याला की बाबा माझ्या इंद्रियांवरती काहीही कंट्रोल नाही आहे, तर तू माझ्या इंद्रियांचा कंट्रोल घे आणि मला मार्गदर्शन कर. संजय मुद्दामून अर्जुनाला परंतप आणि गुडाकेश म्हणून बोलतो, जसं आता माताजींनी सांगितलं तसं. आणि ह्याच्यामुळे धृतराष्ट्राला जो एक वेगळा आनंद निर्माण झालेला असतो न योत्स्य इति गोविंदम ऐकल्यावरती, त्याचा आनंद लेवलवरती आणण्याकरता संजय त्याला हे 2 शब्द वापरतो. कृष्ण का हसला, कारण माताजींनी सांगितल्याप्रमाणे त्याला भगवद्गीता बोलायला मिळणार होती आता. सेनयोरू भयोरमध्ये आणि विशिदंतम विदंबचः यांचे महत्त्व आपण जाणून घेतले. या दोन्ही सैन्यांच्या मध्ये जेव्हा रथ आणलेला त्यावेळी युद्ध थांबवलेलं. असं नाही आहे की एका बाजूला युद्ध चालू आणि हे दोघं गप्पा गोष्टी करतायत म्हणून. सगळ्यांना थांबवलेला एवढा महत्त्वाचा हा उपदेश आहे की बाकी सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि भगवद्गीतेला सर्वात जास्ती महत्त्व दिलं पाहिजे. पण आज होतं काय, उलटं होतं. भगवद्गीता लोक 50व्या 60व्या वर्षी शिकायला सुरू करतात. भगवद्गीता काय आहे आपल्याला शिकवतं, जीवन कसं जगायला पाहिजे आणि कसं नाही जगायला पाहिजे हे जीवनाच्या सुरुवातीला आपल्याला शिकलं पाहिजे. तर लोक जीवनाच्या शेवटी शिकायला चालू करतात. म्हणजे पूर्ण आयुष्य मूर्खपणासारखं जीवन जगल्यानंतर कसं जगायला पाहिजे होतं हे आपल्याला लोक शिकतात असं. भगवान उवाच ह्या शब्दांचा आपण अर्थ समजून घेतला आणि त्याचं महत्त्व पण बघितलं. आणि दुसऱ्या अध्यायातलं श्री भगवान उवाच आणि 11व्या अध्यायाचं श्री भगवान उवाच आपण त्या दोघांमधला फरक पण समजून घेतला. आपण भगवान शब्दाचा अर्थ समजला. षड ऐश्वर्य आपण काय आहेत ते पण बघून घेतले. अशोचानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे, म्हणजे एका पंडितासारखा हा बोलतोय, पण त्याची ॲक्च्युली शब्द जे आहेत ते मूर्खासारखे आहेत असं कृष्ण त्याला सांगतोय. आणि गतासूंच ना अनुशोचंती पंडिता, त्याचा अर्थ बघितला. खरं ज्ञान काय आहे आणि विद्वान माणसाची लक्षणं काय आहेत ते. आणि अर्जुनाकरता ह्या श्लोकाचं सार काय आहे. आपण पण ह्या श्लोकामध्ये मायावाद असं जे एक प्रकार आहे त्यांच्या त्या फिलॉसॉफीला बळी पडू नये म्हणून ह्या श्लोकाचा आपण चांगला वापर करू शकतो. हे झालं आत्तापर्यंत आपण बघितलेलं. आता दुसऱ्या अध्यायाचा 13व्या श्लोकापासून आपण सुरू करू शकतो आता. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः तत्र न मुह्यती. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरत या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरांमुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तर हा जो श्लोक आहे हा आपण जराचं तर बघितलं जरा
तर भगवानांनी आत्तापर्यंत दुसऱ्या अध्यायातला दुसरा तिसरा श्लोक बोललाय, पण ते अर्जुनाच्या एका मित्राच्या प्रमाणे बोललेले आहेत ते. भगवानांच्या रोलमध्ये कृष्णाने हा जो श्लोक बोललाय हा तिसरा श्लोक आहे, 11वा 12वा आणि हा 13वा. त्या आधीच्या 2 श्लोकांमध्ये कृष्णाने जी फिलॉसॉफी तो आता शिकवणार आहे आपल्याला, त्याचं एक बॅकग्राऊंड तो क्रिएट करतोय, ते केलेलं. आणि सर्वात पहिली जी फिलॉसॉफी त्यांनी शिकवली आहे ती म्हणजे आत्मा आणि शरीर ह्याच्यातलं डिफरन्स काय आहे, ते फरक काय आहे ते शिकवलं आहे. आणि हे का एवढं महत्त्वाचं आहे, तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे. त्याच्याकरता आपण बाकीचे जी आपल्या हिंदू धर्माची ग्रंथ आहेत ते, किंवा बाकीच्या धर्मांचे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला काय शिकवतात आणि कोणत्या पातळीपर्यंत नेऊन ठेवतात ते समजणं गरजेचं आहे. ओके. आता आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं कृष्ण वेदांबद्दल थोडं सांगेल तो दुसऱ्या अध्यायातल्या 42व्या आणि 43व्या श्लोकामध्ये, आणि 49व्या श्लोकामध्ये सुद्धा तो बोलतो. तर वेदांमध्ये जास्तीत जास्ती काय लिहिलेलं आहे, तर कर्मकांड लिहिलेलं आहे. कर्मकांडाचा अर्थ काय, की भौतिक जीवनामध्ये जास्तीत जास्ती आनंद धर्माच्या चौकटीत राहून कसा मिळवता येईल ते सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर आपल्याला एखादी चांगलं धन हवं असेल तर लक्ष्मी मातेची पूजा करायची, कशी करायची ते सांगितलेलं आहे. किंवा विद्या हवी असेल तर सरस्वती माता किंवा गणपतीची पूजा करायची. कोणत्या कार्याचा जर शुभारंभ करायचा असेल त्याला त्यावेळी गणपतीची पूजा करायला आपल्याला शिकवलेली आहे. जर एखाद्याला चांगली बायको हवी असेल तर कोणत्या देवाची पूजा करायची, किंवा सूर्यदेवाची पूजा, हनुमानाची पूजा कधी कशी का करायची, हे सगळं सांगितलेलं आहे. तर ह्याचं सगळा तात्पर्य जर बघितलं तर ह्या देहामध्ये असताना ह्या देहाकरता किंवा ह्याच्या पुढे जो मिळणार आहे तो देह, त्या देहाकरता काय काय करायला पाहिजे, जास्तीत जास्ती आनंद मिळवण्याकरता काय काय करायला पाहिजे ते शिकवलेलं आहे. हां. पण भगवद्गीता आपल्याला काय करतोय, देहापासूनची जी वरची पातळी आहे आत्म्याची, तिकडे आत्म्यापासूनच ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे. तर भगवद्गीता आपल्याला देहाच्या पातळीवरती शिकवतच नाही आहे. सुरुवातच कृष्णाने आत्म्याच्या पातळीवरती केलेली आहे. आणि हेच तुम्ही इतर धर्मांच्या ग्रंथांबद्दल जर बघितलं तरीसुद्धा, तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला चांगलं फळ मिळेल, की तुम्ही वाईट काम केलं तर वाईट फळ मिळेल, तुम्ही लोकांना असं दान करा, तुम्ही लोकांना हे जेवायला द्या, तसं खायला द्या, किंवा असे कार्य करा, हे सगळं जे शिकवत आहेत ते देहाच्या पातळीवरती शिकवत आहेत. आणि देहाची पातळीच्या वरती जी शिकवण आहे त्या शिकवणीचा उपयोग कुठपर्यंत होतो, तर फक्त ह्या देहाकरता होतो. पण ह्या देहाच्या आधीसुद्धा काही आहे आणि ह्या देहानंतरसुद्धा काही असणार आहे, हे कृष्ण आपल्याला शिकवतोय. आणि त्याद्वारे हेही सांगतोय आपल्याला की देहाच्या पातळीवरती शिकण्यात जास्ती काही उपयोग नाही आहे, आत्म्याच्या पातळीवरती शिका, कारण तिथूनच तुमचा आध्यात्मिक मार्ग, आध्यात्मिक प्रगती सुरू होते. आणि म्हणूनच सगळ्यात पहिली जी फिलॉसॉफी कृष्णाने शिकवली आहे ती म्हणजे आपण एक आत्मा आहोत आणि शरीर नाही. आपण आत्मा आहे ह्याचं प्रूफ त्यांनी बऱ्याच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो आपल्याला शिकवतोय. आणि आपण शरीर नाही आहोत हे त्याद्वारे आपल्याला कळून येतं. तर आपण एक एक पॉईंट बघूया. आणि त्यामुळे संपूर्ण भगवद्गीतेचा जो पाया जो आहे, मूल तत्व जे आहे, तो म्हणजे हा श्लोक आहे. त्यामुळे ह्या श्लोकाचं तसं फिलॉसॉफिकली बघितलं तर हा श्लोक समजायला खूप सोपा आहे.
स्पेशली आपण हिंदू धर्मात जन्म घेतला आहे, त्यामुळे आपल्याला जन्मापासून शिकवण दिलेली गेली आहे की आधीचा जन्म, करंट जन्म, नंतरचा जन्म वगैरे ह्या बाबतीत आईवडिलांनी, सोसायटीने आपल्याला भरपूर शिकवलं आहे. त्यामुळे तो कन्सेप्ट आपल्याला एक्सेप्टेबल आहे तो. पण त्याला प्रॅक्टिसमध्ये आणणं, प्रॅक्टिकली त्याला तसं जगणं किती डिफिकल्ट आहे ते आपण आपल्या उदाहरणावरनं बघू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण आपल्याबद्दल विचार करतो त्यावेळी आपण आपल्या देहाबद्दल विचार करत असतो, आत्म्याबद्दल नाही विचार करत जास्तीत जास्ती लोक. त्यामुळे हा श्लोक असा आहे की समजायला खूप सोपा आहे, पण प्रॅक्टिसमध्ये आणणं त्याला खूप डिफिकल्ट आहे हा. आणि तिकडे आपल्याला भगवद्गीता मदत करते. ओके, आता साधी गोष्ट एक बघून घेऊया. नदीचं काय असतं, आपण जेव्हा पण जातो नदीवरती, एखाद्या नदीला बघायला, त्यावेळी आपण काय बघतो, नदी जिकडे वाहते तो नदीचा तो एक ती जागा असते आणि खालती दगडं वगैरे असतील त्याला, आणि कंटिन्युअसली पाणी त्याला फ्लो होत राहतं. तर एक पाणी जे पावसाद्वारे खाली पडलेलं आहे, नदीमध्ये मिळालेलं आहे, आणि ते पाणी नंतर जाऊन समुद्राला मिळतं, तर आपण बघतो की नदीमधलं पाणी असं राहत नाही एका ठिकाणी. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की नदी जिकडे आहे ती जागा, त्याच्या खालची दगडं, झाडं वगैरे आजूबाजूची वगैरे, ती सगळी तशीच राहत आहेत. पण नदीचं जे पाणी आहे ते कंटिन्युअसली वाहत आहे. पण समजा ती पूर्ण नदी आटून गेली तर आपण त्याला नदी म्हणणार नाही, इथे नदी होती असं म्हणू आपण. इथे नदी होती किंवा ही त्या नदीची जागा आहे म्हणू आपण, त्याला नदी नाही म्हणणार. आता काय आहे की जे पाणी जे वाहतंय कंटिन्युअसली, मग ती नदी कुठून आली? ते पाणी तर वाहून चाललंय ना. नदी पाणी असणं त्याला आपण नदी म्हणतो. पाणी जर नसेल तर आपण त्याला नदी म्हणत नाही. पण पाणी जे आहे ते कंटिन्युअसली वाहत चाललेलं आहे समुद्रामध्ये, मग नदी कोणती? तर आपण त्यातनं हे शिकू शकतो की शरीर हे आपल्याला कंटिन्युअसली मिळत राहतं, आत्मा शाश्वत राहतो. या नदीच्या या उदाहरणावरून आपण हे समजू शकतो की पाणी जरीही वाहत राहिलं तरी नदीची जागा तिकडेच राहते ती. आणि ह्या ज्ञानाचा काय फायदा आहे, आपल्याला काय वाटतं ह्या ज्ञानाचा काय फायदा आहे? जर का ह्या शरीरातच मला जगायचं आहे, ह्या शरीरातनंच सुरुवात माझी झाली, शरीरात शेवटी माझं जाणार आहे, तर ह्या ज्ञानाचा काय फायदा आहे ना. जर का हे ज्ञान आपल्याला मिळालं तर आपल्याला कळू शकतं की ह्या शरीराच्या आधीही आपण होतो आणि ह्या शरीराच्या नंतरही आपण असणार आहोत. मग जशी लोक बोलतात की बाबा तुमचे कर्म चांगले नव्हते म्हणून तुम्हाला चांगला जन्म मिळाला नाही, किंवा चांगलं शरीर मिळालं नाही, किंवा चांगलं ज्ञान मिळालं नाही, किंवा चांगलं पैसा मिळाला नाही, किंवा समृद्धी मिळाली नाही वगैरे, हे जेव्हा लोक म्हणतात त्याचाच अर्थ काय आहे की आपल्याला अमुक एक गोष्ट करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला तमुक एक गोष्ट मिळते. आणि म्हणजेच जेव्हा एखादं अर्भक जे असतं आईच्या पोटामध्ये असतं, आता अबॉर्शन जे आहे ते अगदी अगदी भरपूर होतं हल्ली. तर जेव्हा त्या अर्भकाने जन्मसुद्धा घेतलेला नाही आणि अशावेळी त्या अर्भकाचं जीवन समाप्त केलं जातं, तर त्या अर्भकाची चूक काय आहे त्याच्यामध्ये? त्याचं तर शरीर आईच्या पोटाच्या बाहेर आलंसुद्धा नाही आहे, तर त्यांनी कर्म केलंच कोणतं की ज्याच्यामुळे त्याला हे पाप भोगावं लागतंय? तर अशा अर्भकाला जेव्हा पोटातच मारलं जातं त्यावेळी काहीतरी त्यांनी पूर्वजन्मी केलं असणार म्हणून त्याला ही शिक्षा मिळाली. आता त्याच्यावरनंच आपल्याला समजता येतं की ह्या जगात येण्यापूर्वीसुद्धा कर्म केलं जात होतं कोणत्या ना कोणत्या प्रकारे. म्हणजेच आत्मा होता आणि कर्म करण्याकरता मग त्याला शरीराची आवश्यकता होतीच. ह्याचाच अर्थ आपण समजू शकतो की पुनर्जन्म आहे आणि ह्या जन्मानंतर ह्या शरीरानंतर सुद्धा आपल्याला पुढचं शरीर मिळणार आहे. आणि त्याप्रमाणे मग आपण आपली कर्म केली पाहिजेत. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन आपण एक पाऊल पुढे जाऊन विचार करू शकतो, मग हे थांबणार कधी आणि थांबवायचं कसं? तर ते आपल्याला कृष्ण भगवद्गीतेत शिकवतो. धीरस्तत्र न मुह्यती.
म्हणजे काय की हे जे आहे आता शरीर बालपणापासून युवा अवस्थेत येतं, तरुणावस्थेत येतं आणि नंतर म्हातारावस्थेत येतं. हां, हे आपण हजारो लोकांना इतकी वर्ष बघत आलो आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ती म्हातारी झाली तर त्याच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत नाही किंवा आपल्याला शोक वाटत नाही आपल्याला. हे होतंच, सगळ्यांबरोबर होतं, हे आपण एक्सेप्ट केलेलं आहे. पण मृत्यू होतो हे आपण बघून सुद्धा आपल्याला तो वाईट वाटतं त्याच्यामध्ये. हं? पण एखादी धीर व्यक्ती जी असते, अतिशय ज्ञानी व्यक्ती जी असते, त्याला हे माहिती असतं हे सगळ्यांचं होतं असतं. त्यामुळे तो वाईट किंवा आनंद त्याला त्यातनं काही होत नाही, वाईट वाटत नाही, आनंद होत नाही. धीरस्तत्र न मुह्यती ह्याचा तो अर्थ आहे. आपण अजून एक गोष्ट बघूया की एक व्यक्ती आहे, त्याचा मुलगा त्याला हे माझे बाबा असं म्हणतो. हां, तो मुलगा तो बाबा जेव्हा पडद्याआड होतात, हां, समजा ते लपतात कुठे, तर लपल्यानंतर मुलगा बोलतो माझे बाबा कुठे गेले, माझे बाबा कुठे गेले. म्हणजेच काय तर त्याच्या समोर जे शरीर आहे त्याला तो बाबा हाक मारतो. बरं, समजा दुर्दैवानी बाबा गेले आणि बाबांचं मृत शरीर त्याच्या समोर आहे, तर तो काय बोलतो माझे बाबा गेले. पण कुठे गेले त्याचे बाबा, त्याच्या बाबांचं शरीर तर समोर आहे. मग तो असं का बोलतो माझे बाबा गेले म्हणून? त्याचे जर बाबा गेले असते तर शरीर तिकडे समोर नाही आहे, नसलं पाहिजे ना. जसं आधी पडद्याआड लपल्यानंतर तो माझे बाबा हरवले, मला दिसत नाहीत माझे बाबा असं बोलायचा. पण आत्ता तर त्याच्यासमोर त्याचे बाबा आहेत, झोपलेले आहेत, मृत शरीरामध्ये आहेत, त्या अवस्थेत आहेत. पण तो माझे बाबा गेले 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 का म्हणतो? तर ह्याचाच अर्थ काय आहे की त्या बाबांच्या शरीरामध्ये बाबा आहेत, त्या शरीरामध्ये बाबा आहेत. बाबा हे शरीर नाही आहे. आपण बोलतो हा माझा हात, हे माझं डोकं, हे माझे कान नाक डोळे पाय वगैरे, हे माझं पोट. हां, तर हा मी कोण आहे? शरीर जर मी आहे तर मग त्या शरीरामध्ये जे मृत अवस्थेत पडलेलं शरीर आहे त्या शरीरामध्ये कोण आहे ज्याच्यामुळे तो मुलगा एकसारखा बाबा गेले म्हणतोय? जर का त्या शरीराचं ते हातपाय आहेत तर त्या शरीरामध्ये अजून कोणतरी आहे ना, ज्याच्यामुळे तो शरीरातनं बाहेर पडल्यानंतर तो मुलगा एकसारखा बाबा गेले म्हणतोय. तर ह्याच्या थ्रू आपण समजू शकतो कृष्ण आता इथे आपल्याला काय सांगतोय की हा जो देहधारी आत्मा आहे, हा कंटिन्युअसली अविरतपणे, असं नाही की ह्या शरीरातनं दुसऱ्या शरीरात जातो, थांब रे मी थोडा वेळ थांबतो, आता थकलोय मी, पूर्ण 70 वर्ष जगलो, जरा एक थोडा आराम करू आणि मग पुढे जातो, असं नाही. गेला शरीरातनं आत्मा तर काही काळापुरता, म्हणजे ते संस्कार होईपर्यंत, तोपर्यंत त्याची नवीन शरीराची वेळ येत नाही तोपर्यंत तो बाहेर राहतो. पण नंतर तो लगेच दुसऱ्या शरीरामध्ये त्याला जावं लागतं आणि मग परत शरीर बालपणापासनं तारुण्य, म्हातारपण वगैरे हे सगळं चालत राहतं. आता आपल्याला काय वाटतं, आपण कोण आहात, शरीर की आत्मा? आणि हे आपण कसं प्रूव्ह करू शकाल? आपण त्याप्रमाणे असं आपण आपले माईक्स अनम्यूट करून बोलू शकता की आपण शरीर आहोत की आत्मा आहोत, आणि आपलं म्हणजे काय बेसिस काय आपल्या बोलण्याचा. मला एक आपण प्रश्न आहे. अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो. हां माताजी, हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. मला एक प्रश्न आहे की मी असं ऐकलेलं आहे की इतक्या म्हणजे काहीतरी 1 वर्षानंतर मनुष्याचा जन्म मिळतो असं म्हटलं जातं. आणि आता तुम्ही बोलता बोलता एक वाक्य बोलले की आपण म्हणजे आपलं शरीर गेल्यानंतर तो आत्मा दुसऱ्या शरीरात जातो म्हणून. ते शरीर नॉट नेसेसरीली मनुष्याचं असेल, इट कॅन बी एनिथिंग, बरोबर, ॲनिमल. अगदी बरोबर, ओके. अगदी बरोबर. आपण काय कर्म केली आहेत आणि आपल्या काय इच्छा उरल्या आहेत त्याच्या बेसिसवरती आपलं पुढे शरीर ठरलं जातं. पण त्याच्यामध्ये पण मग असं काही म्हणजे आहे का की याचा जन्म मिळाला तर ओके, यू आर मुव्हिंग इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ मुक्ती. एक्झॅक्टली, एक्सलंट क्वेश्चन माताजी, एक्सलंट क्वेश्चन.
आणि ह्याचं उत्तर आपण दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये बघूया. नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ह्याच्यामध्ये कृष्ण बोलतो त्रायते महतो भयात. हां, 13व्या श्लोकापासून तर 13व्या अध्यायाच्या श्लोक ते 11व्या श्लोकापासून 39व्या 38व्या श्लोकापर्यंत कृष्ण कर्मकांड आणि ज्ञानयोगद्वारे हे सगळं शिकवायचा प्रयत्न करतो. 40व्या श्लोकामध्ये तो सांगतोय की मी तुला ह्या वेगळ्या प्रकारे तुला ज्ञान देणार आहे आणि हा मार्ग असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही चालायला सुरू केलं तर कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आहे आणि फक्त फायदाच फायदा आहे. आणि कमीत कमी त्रायते महतो भयात, सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात भयंकर असं जे रिझल्ट आहे त्याला मी त्याच्यापासून मी तुम्हाला प्रोटेक्ट करतो. आणि ते काय आहे तर मनुष्य योनीतनं पशु पक्षी झाड वगैरे ह्यांच्या योनीमध्ये जन्माला येणं हा सगळ्यात मोठा भयंकर असं डेंजर आहे आणि त्याच्यापासून मी तुमची प्रोटेक्शन करतो मी. तर आपण तिकडे गेल्यावर त्या श्लोकात गेल्यावरती आपण डिटेलमध्ये बोलू. आता आपण 14वा अध्याय बघूया. 14वा अध्याय सुद्धा खूप महत्त्वाचा, खूप इम्पॉर्टंट आहे. 14वा श्लोक. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यः तां स्थितिक्षस्व भारत. हे कौंतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. आता अशी आपण आता इकडे साधारणपणे 12-15 लोक आहोत आपण आत्ता क्लासमध्ये. कोणी एक व्यक्ती आहे का की ज्यांनी आत्तापर्यंत कोणतंही दुःख ज्याला आत्तापर्यंत नाही मिळालं? कोणी अनम्यूट करून स्वतः बोलू शकता जर आपण आपल्याला कधीच दुःख सोसावं लागलं नाही. कोणीच नाही ना? असं कोणी व्यक्ती आहे का की ज्याला सुख मिळालं नाही कधी? कसल्या प्रकारचं सुख नाही मिळालं? असं पण नाही आहे राईट. मग असं कधी आहे का कोणी व्यक्ती की दुःख त्याला मागावं लागलं म्हणून आणि मागितल्यानंतर मिळालं? असं पण नाही आहे कोणी. हां, पण आपण सुख नेहमी मागत राहतो की मला हे दे, मला ते दे, मला हे देत राहा, मला हे ते देत राहा, हे चालूच राहतं आपलं. पण असं कधी कोणी व्यक्ती आहे का की ज्यांनी प्रत्येक गोष्ट सुखाची जी मागितली देवतेकडे, कोणत्याही देवतेकडे, त्याला सगळ्याच्या सगळे सुख मिळाले, जे पण मागितलं ती सगळी पूर्ती झाली? कसं पण कोणी नसेल. ह्याचाच अर्थ काय आहे की आपण इतक्या वर्षांपासून जे ऐकत आलो ते जे आपल्या हक्काचं आहे, जे आपल्या नशिबात आहे, जे आपल्या कर्मांमुळे आपण जे अचीव केलेलं आहे ते आपल्याला मिळतं आणि जे आपण ज्या लायकीचं नाही आहोत ते आपल्याला नाही मिळत. असं पण कोणती व्यक्ती आहे का की ज्याला सगळीच्या सगळी दुःख एकदमच्या एकदम मिळतात आणि सगळी सुख एकदम मिळतात? असं पण नाही आहे ना. त्यामुळे जे प्रकारचं सुख आहे त्याची एक प्रकारची वेळ आहे, ज्या प्रकारचं जे दुःख आहे त्याला पण एक प्रकारची वेळ आहे. आता आपण साधी गोष्ट बघूया की नोकरी लागणं हे बऱ्याच लोकांना म्हणजे हे सुख मिळतं त्यातनं. बऱ्याच लोक मागतात ही गोष्ट. तर समजा 22-25व्या वर्षी नोकरी लागण्याच्या ऐवजी कोणत्या व्यक्तीला जन्मतःच कोणत्या मोठ्या कंपनीने अगदी मॅनेजरची नोकरी दिली तर त्याचा काय उपयोग आहे का? नाही, कारण त्याला त्यावेळी तो जॉब करताच येणार नाही. त्याची फिजिकल क्षमताच नाही आहे ती जॉब करण्याची. म्हणजेच काय, जे मिळायचं आहे त्याला पण एक त्याची पर्टिक्युलर वेळ आहे. आधी मिळून नंतर मिळून काय उपयोग नाही. 80 वर्षाचा म्हातारा झाल्यानंतर जर कोणी आपल्याला
आता भारत तुझे इतका वर्ष तू लग्न नाही केलं तर आता तुला ही मुलगी घे आणि हिच्याशी लग्न कर असं बोललं तरी उपयोग नाही आहे. तरी म्हणजेच काय, जे ज्या वेळेला मिळायला पाहिजे ते त्याच वेळेला मिळतं आपल्याला, आधी नाही नंतर नाही, जितकं मिळायचं तितकंच मिळतं. मग तरीसुद्धा दुःख मिळाल्यावरती आपण रडत बसतो, सुख मिळाल्यावरती आनंद होत राहतो. कृष्ण इथे काय सांगतोय, हे सगळं सुख किंवा दुःख हे जी परिभाषा जी आहे ही खरं तर काही सुख आणि दुःखामध्ये काही फरक नाही आहे. हे जे आपले जे आहे ती फक्त आपल्या इंद्रियांना जेव्हा आनंद होतो त्यावेळी त्याला आपण सुख मानतो, आणि इंद्रियांना जेव्हा दुःख होतं त्यावेळी त्यांना आपण त्रास होतो त्यावेळी त्याला आपण दुःख मानतो. पण ही जे पण सुख आणि दुःख ज्याला आपण जे म्हणतो, हे कसं असतं तर जसं हिवाळा आणि उन्हाळा एकसारखा येत राहतो जात राहतो, येत राहतो जात राहतो, त्याप्रमाणे हे सुख आणि दुःख येत राहतात जात राहतात. त्यामुळे ही सुख आलं तर अति आनंदित होण्याची गरज नाही, आणि दुःख आल्यावरती आपल्याला रडत बसायची गरज नाही आहे. आणि हे जर आपल्याला शिकू शकलो तर आपण एक आध्यात्मिक जीवनामध्ये एक मोठाचा मोठा आपण पाऊल पुढे टाकलेलं असेल. हा हा आधीचा श्लोक 13वा श्लोक आणि हा 14वा श्लोक हे ना एक पाया आहेत आपल्या जीवन कसं जगायचं आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती कशी करायची, त्याचा हा एक पाया आहेत. सुख आणि दुःख ह्यांची काही अशी वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्य म्हणजे आपण जरा फक्त असं बघून घेऊया की काही प्रकारची सुख आहे ती आपल्याला शरीराच्या पातळीवरती आपल्याला नेतात, काही प्रकारची सुख आत्म्याच्या पातळीवरती आहे. तर काही प्रकारची जी ही सुख आहेत हे शरीराची आहेत, आत्म्याची नाही आहेत. आणि ते कशामुळे होतात तर आपली जेव्हा आपण इंद्रियांच्या द्वारे एखादी गोष्ट आपण आनंद घ्यायचा प्रयत्न करतो, आणि त्याचं त्या जो आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो त्यातनं आपण आनंद किंवा दुःख मानून घेतो, तर ती एक पातळी झाली. दुसरी अशी जी आहे ती आपल्याला हवी येत नको जे काय असेल ते आपल्याला अवॉइड करता येत नाही. आणि त्याचं कसं आहे तर ते आपलं हे हिवाळा आणि उन्हाळा त्याप्रमाणे आता श्लोकात सांगितल्याप्रमाणे. आणि तिसरी जी आहे ती ही जी सुख दुःख जे आहेत ते हे अनित्य आहेत. म्हणजे काही काही वेळा ती 2-4 मिनिटाकरता राहतील, काही ती 2-4 वर्षाकरता राहतील, आणि कधी ती पुढच्या जन्मीसुद्धा राहतात ती आपल्याबरोबर ती. आणि ह्या जर असे जर होत राहतंय तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपली कर्मच त्याकरता कारणीभूत आहेत. आपण काय म्हणतात त्याला की आपण वाईट कर्म केल्यावरती चांगल्या रिझल्टची अपेक्षा कधी करणं शक्य नाही. चूक आहे, ते मिळणंच शक्य नाही आहे ते आपल्याला. त्यामुळे आपल्या कर्मांप्रमाणे आपल्याला ते रिझल्ट्स मिळणार आहेत. आणि आपण कर्मांबद्दल आता बोलतोय, पण भगवंत कर्माला ज्या पातळीवरती नेऊन ठेवतात ना त्याचं डिस्क्रिप्शन देताना, त्या बघितल्यावरती आपल्याला आश्चर्य होईल की आपण आत्तापर्यंत फक्त चांगलं करा चांगलं मिळवा, वाईट करा वाईट मिळतं, ह्याच लेवलवरती आपण विचार केलेला. पण भगवंत कोणत्या हाय लेवलच्या पातळीवरती नेऊन ठेवतात ते बघून शिकल्यावरती खूप आपल्याला आश्चर्य आणि आनंद पण होईल आपल्याला. शीतोष्ण सुख दुःख जाते आपण आता बघून घेतलं. म्हणजे जसं हिवाळा आणि उन्हाळा येत राहतो जात राहतो, त्याप्रमाणे हे आनंद सुख आणि दुःख पण येत राहतं. आता ह्याच्यामध्ये कृष्ण एक महत्त्वाचा शब्द वापरतोय, ताम तितिक्षस्व भारत. तितिक्षस्व म्हणजे ह्याला आपण काय केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. का सहन केलं पाहिजे तर जेव्हा आपण वाईट कर्म करत होतो त्यावेळी आपल्याला वाईट त्या कर्माची आपल्याला रिझल्ट आपल्याला माहिती असो नसो, त्यावेळी आपल्याला काही वाटलं नाही वाईट कर्म करताना. पण मग वाईट रिझल्ट मिळाल्यावरती आपल्याला वाईट का वाटलं पाहिजे, ते आपल्याला टॉलरेट केलं पाहिजे. कारण ते जे काही आहे ते आपल्याच कर्मांद्वारे आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणूनच आध्यात्मिक प्रगती करताना हे खूप महत्त्वाचं ठरतं की आपल्याला हे जे टेम्पररी अनित्य अशी जी सुख आणि दुःख मिळतात त्याच्यातनं वाहून गेलं नाही पाहिजे. आणि आध्यात्मिक प्रगती कंटिन्युअसली करत राहिली पाहिजे.
ते जेव्हा आपण करत बसू त्यावेळी ह्या श्लोकाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण आपल्या लाईफमध्ये करू असं समजलं पाहिजे. अर्जुनाला का ही सहनशीलता आता कृष्ण शिकवतोय? तर अर्जुनाला कृष्ण सांगतोय की हे तुझे आप्त स्वकीय नातेवाईक सगळे आहेत, हा जो तुला एक तू समज त्यांना बघतोय, हे खरे ते तसे नाही आहेत. हे एक आत्मा आहे. जे पण सगळ्यांना बघतोय हे सगळे एक आत्मा आहेत आणि हा आत्ता टेम्पररीली ह्या शरीरामध्ये आलेले आहेत. त्यामुळे ह्यांना मारल्यावरती मला दुःख होणार आणि मला किंगडम मिळाल्यावरती आनंद होईल. ह्या जे द्वंद्व जे आहे त्या द्वंद्वातनं तू बाहेर पड. कारण हे सगळं तुझं इंद्रियांच्या लेवलवरती हा सगळा तू विचार करतोयस तू. त्यामुळे कृष्ण त्याला सांगतोय हे सहन कर तू सगळं आत्ता, कारण हा सगळा तुझ्या पूर्ण ह्या जीवनाचा भागच आहे. हा कौंतेय आणि भरत असं त्याला संबोधतोय कृष्ण इकडे, ह्याच्याच करण्याकरता की तू कुंतीचा पुत्र आहे आणि तू भरत वंशामध्ये आलेला आहेस. तू हे असे महान लोक आहेत की त्यांनी भरपूर अशी म्हणजे डिफिकल्ट अशी परिस्थिती त्यांनी सहन केलेली आहे. तर तू त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव आणि तू ह्या मार्गावरती चालायचा प्रयत्न कर. या श्लोकाचा मुख्य संदेश काय आहे? तर आत्ता ज्या लेवलला आपण आहोत त्या लेवलवरती मी बोलतोय. आपण ह्या शरीरामध्ये असताना जी पण काही आपल्याला आनंद किंवा दुःख जे काही मिळतं, हे सगळं आनंद आणि दुःख हे सगळं इंद्रियांच्या लेवलवरती आहे. आणि हे छोटंसं एक उदाहरण घेऊया आपण समजायला, की समजा एखाद्या माणसाला लॉटरी लागली आणि 10 करोड रुपयाची लॉटरी लागली त्याला, तर त्या माणसाला आनंद होणार ना, साहजिक आहे. का एवढे 10 करोड रुपये काही काम न करता मिळाले, त्याला आनंदच होणार. पण समजा त्याच रात्री त्याच्या घरी चोर आले आणि त्या चोरांनी हे 10 करोड रुपये तर नेलेच नेले आणि त्याच्या घरातलं टी व्ही, कम्प्युटर, मोबाईल वगैरे बाकी सगळ्या गोष्टी पण नेल्या. तर आता काय झालं? आता त्या माणसाला दुःख होणार. पण हे दुःखाचं कारण काय आहे? तर आधी जो त्याला आनंद झाला ज्या कारणामुळे, तेच कारण त्याच्या आता दुःखाचं कारण बनलेलं आहे. म्हणजेच काय? तर कोणत्या कारणामुळे आपल्याला जे आत्ता आनंद मिळतोय ते कारण खरं आपल्याला खरा आनंद देणारं आहे का दुःख देणारं आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला लॉंग टर्ममध्ये आनंद देते ती खरी चांगली. जी गोष्ट शॉर्ट टर्ममध्ये आनंद देते पण लॉंग टर्ममध्ये दुःख देते, ती गोष्ट आपल्या आध्यात्मिक गोष्टीकरता वाईट आहे. आणि हेच मग आपण जेव्हा आपण हे बघतो त्यावेळी आपल्याला समजलं पाहिजे की आपण जेव्हा शरीराच्या पातळीवरती विचार करतो त्यावेळी ह्या शरीराकरता आत्ता सध्या मला काय फायद्याचं आहे आणि काय नुकसानाचं आहे ह्याच बेसिसवरती आपण विचार करतो. पुढे जे मला शरीर मिळणार आहे त्या शरीराच्या दृष्टीने मी काय केलं पाहिजे, ते शरीर चांगलं मिळावं आणि त्या शरीरातनं माझी पुढे आध्यात्मिक प्रगती होत राहावी, त्याच्याकरता मला काय केलं पाहिजे ह्याचा लोक भरपूर कमी विचार करतात. आणि ज्याच्यामुळे ती लोक आत्ता पाप जरी करावं लागलं तरी चालेल पण मला आत्ता आनंद हवा आहे आणि त्याच्या बेसिसवरती मग ते पाप करतात. आनंद जो काही त्यांना टेम्पररी तो मिळतो, त्यांच्या दृष्टीने जो आनंद आहे तो त्यांना मिळतो आणि त्याच्यानंतर मग नंतर त्यांना पाप भोगावं लागतं आणि ते पाप भोगताना मग त्यांना अतोनात दुःख होतात आणि मग ते दुःख अवॉइड करायला मग ते अजून पाप करतात आणि अजून त्यांना दुःख होत राहतं आणि हे चक्र चालूच राहतं. हा श्लोकाचा हा मुख्य संदेश आहे की हे जे काही पाप पुण्य जे आपण केलेलं आहे आधी, त्याचं जे आत्ता आपल्याला फळ मिळतंय ते आपल्याला भोगायलाच पाहिजे आणि ते टॉलरेट केलं पाहिजे, तामस्थितिक सहन केलं पाहिजे. पण त्याचा अर्थ हा नाही की अजून नवीन आपण पाप घडवलं पाहिजे. यम हीन व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं तो अमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे.
तर आता भगवद्गीतेमध्ये ना तुम्ही आता आपण जसं शिकत जाऊ पुढे त्यावेळी तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे ऑब्झर्व कराल की प्रत्येक वेळी कृष्ण एक नवीन असा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करतो, तो शिकवतो आपल्याला. त्या कॉन्सेप्ट मागे जी थिअरी आहे, फिलॉसॉफी आहे, ते शिकवतो. ते झाल्यानंतर कृष्ण तो कॉन्सेप्ट तुम्ही अंमलात आणला तर त्याचा काय फायदा आहे तो सांगतो. अंमलात नाही आणला तर त्याचं काय नुकसान आहे ते सांगतो. आणि जर का त्या कॉन्सेप्टचे काही ड्रॉबॅक्स असतील तर ते पण सांगतो तो. आणि त्या ड्रॉबॅक्सना ओव्हरकम करायला नवीन कॉन्सेप्ट जो त्याच्यापेक्षाही चांगला आहे तो काय आहे ते सांगतो. आणि मग परत त्याचे पॉझिटिव्ज, निगेटिव्ज वगैरे हे सगळे सांगतो. ही अशी एक पूर्ण एक चेन कृष्णाने पूर्ण भगवद्गीतेमध्ये घेतली आणि ती शिकवलेली आहे. तर आधीच्या दोन ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, आत्मा शरीर ह्याच्यातला डिफरन्स सांगितला. आत्मा शाश्वत आहे, शरीर नश्वर आहे. आणि शरीराच्या पातळीवरती जेव्हा तुम्ही सुख आणि दुःख शोधतात त्यावेळी नुकसान होऊ शकतं, पण ते टॉलरेट केलं पाहिजे आणि आध्यात्मिक दृष्टी प्रगती करत राहिली पाहिजे. आणि असं केल्याने काय होतं ते कृष्ण आत्ता आपल्याला ह्या श्लोकामध्ये सांगतोय. तर हा पहिला श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये जो आपल्या डोळ्यासमोर एक आध्यात्मिक ध्येय ठेवतोय, कृष्ण शिकवतोय आपल्याला. आणि ते करताना कृष्ण मोक्षप्राप्तीबद्दल सांगतोय. आणि त्याच्याकरता तो अमृतत्वाय कल्पते हा शब्द वापरतोय. तर अमृत म्हणजे ते अमृत नाही जे देवता लोक पिण्याकरता आणि असुर लोक पिण्याकरता मारामाऱ्या करतात, ते नाही ते. तर हे अमृत म्हणजे न कधी मृत्यू येईल, जन्म मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडता येईल अशा प्रकारचं ते अमृत आहे ते. आणि म्हणून इथे कृष्ण मोक्षाचा उल्लेख करतो. परत कृष्ण इकडे काय करतोय, तो त्याला सहन कर आणि हे सहन करता करता तुला तुझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तो त्याचं कर्तव्य आता काय आहे, क्षत्रिय आहे तो. आणि क्षत्रिय म्हणून युद्ध त्याला करावं लागणार आहे, ते त्याला केलंच पाहिजे. आणि ते कर्तव्य पार पाडता पाडता आपल्या आयुष्यात आलेली दुःख सहन करता करता हे सगळं करत असताना मुक्ती कशी मिळवायची हे कृष्ण ह्या श्लोकाद्वारे आणि ह्या पूर्ण कॉन्सेप्टद्वारे तो त्याला शिकवतोय आता. पुरुषर्षभ हा जो शब्द आहे ह्याचा अर्थ काय, तर पुरुषर्षभ हा एक दोन शब्दांनी बनलेला एकत्र शब्द आहे. तर ऋषभ आणि पुरुष हे दोन शब्द आहेत. ऋषभ म्हणजे काय, तर एखाद्या कॅटेगरीमधला बेस्ट असा जो असतो त्याला ऋषभ म्हटलं जातं. तर भगवंत इथे अर्जुनाला पुरुषामध्ये जो बेस्ट आहे अशा व्यक्तीला भगवंत पुरुषर्षभ म्हणजे अर्जुनाला पुरुषर्षभ म्हणतायत. अमृतत्वाय कल्पते ह्याचा आत्ता आपण थोडं संक्षिप्त ह्याच्यामध्ये बघून घेतलं आपण की कृष्ण अर्जुनाला ह्याच्याबद्दल सांगतोय की इकडे अमृत प्यायल्यावरती अमर होतो अशा प्रकारचं कृष्ण सांगत नाही आहे. तर कृष्ण सांगतोय त्याला की जी व्यक्ती स्थितप्रज्ञेसारखी असते, धीर असते, 13व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सुख आणि दुःखामध्ये, तो आपला आध्यात्मिक स्वरूप आहे जे जन्ममृत्यूच्या चक्राच्या बाहेर आहे, पलीकडे आहे. ते आध्यात्मिक स्वरूप आपलं जे आत्मा जे आहे तो त्याची परत प्राप्ती करतो आणि त्याला त्यामुळे परत कधी जन्ममृत्यू ह्या चक्रामध्ये पडावं लागत नाही. हे कृष्ण इथे आपल्याला शिकवतं. आणि हे सगळं ज्ञान जे आपण मिळवतोय हे का मिळवतोय आपण, तर भगवंतांनी 13व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जे मूलभूत जो पाया आहे आध्यात्मिक जीवनाचा तो आहे आत्मा. त्या आत्म्याबद्दल समजून न घेता जर आध्यात्मिक जीवनात प्रगती करायचा प्रयत्न केला तर ते कधी शक्यच नाही आहे. हां, म्हणजे मेडिसिनचं नॉलेज न घेता कोणी डॉक्टर बनू शकत नाही. तर हा त्या प्रकारचं झालं. आत्म्याविषयीचं ज्ञान नाही आहे पण आध्यात्मिक प्रगती करायचा प्रयत्न करतो, हे शक्य नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला कळतं की आपण शरीर नाही पण आत्मा आहोत
आणि त्याप्रमाणे मग आपण काय करतो, आपलं जे ध्येय आहे ते ध्येयसुद्धा आपण बदलतो. शरीराच्या रिलेटेड आपण ध्येय ठेवत नाही, आपण ध्येय ठेवतो आपल्या आत्म्याच्या आत्म्यानुसार ध्येय ठेवली जातात. आणि ध्येय जर बरोबर असलं तर ध्येयाकडे चालण्याकरताचा आपण प्रयत्न पण करतो आणि ते ध्येय अचीव करतो. जर आत्म्याचं हे जर ज्ञान आपण मिळवलंच नाही तर ध्येय ठेवणंच शक्य नाही आणि ध्येयाची प्राप्ती होणं पण शक्य नाही. आणि सहनशीलता का हवी हा आध्यात्मिक ध्येयाची प्राप्ती करण्याकरता, ह्याची काही व्यावहारिक उदाहरण आपण कशी बघू शकतो. तर थंडीमध्ये, आता खरं आपण हिंदू धर्मामध्ये आपल्याला शिकवलं आहे, आता बरीच लोक करत नाही, पण गरम पाण्याने आंघोळ करू नये, थंड पाण्याने आंघोळ करावी हे सांगितलं आहे. आणि झोपेतनं उठायचं कधी, तर कमीत कमी 1.5 तास ब्रह्ममुहूर्ताच्या आधी व्यक्तीने उठलं पाहिजे आणि आंघोळ केली पाहिजे. थंडीमध्ये जरी असलो तरी थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे. आणि जी व्यक्ती हे करू शकते ती व्यक्ती व्यावहारिकरित्या शरीरापासून आत्म्याच्या ध्येयाकडे चालण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्याला कळू शकतं. जसं बायका मे, जून, जुलै सारख्या जेव्हा खूप जिकडे गरमी असते ज्या महिन्यांमध्ये, तिकडे तव्यासमोर विस्तवासमोर उभं राहून सुद्धा संपूर्ण कुटुंबाकरता जेवण करतात. आणि तो स्त्री धर्म जो आहे तो पाळतात. तर ते सुद्धा एक व्यावहारिकदृष्ट्या एक सहनशीलतेचं प्रतीक आहे ते. त्याचप्रमाणे अर्जुन इकडे कृष्ण इथे अर्जुनाला सांगतोय की क्षत्रिय असल्यामुळे तुला हे सगळं टॉलरेट केलं पाहिजे. असं तर होणं शक्य नाही आहे की डॉक्टर झालाय पण मी ऑपरेशन करणार नाही म्हणून. तसं क्षत्रिय आहे पण मी कधी कोणाला मारणार नाही युद्धात, असं वचन घेऊन सुद्धा काही अर्जुन जन्माला आला नाही आणि आधीसुद्धा त्यांनी लोकांना मारलेलं आहे. तर ह्याचप्रमाणे तो आताही त्याला मारावं लागणार, कारण क्षत्रिय धर्म जे आहे त्यामुळे. जरी आपल्या आप्तस्वकीयांबद्दल तो स्वकीयांबरोबर तो फायटिंग करतोय तरीसुद्धा त्याला हे अवॉइड करणं शक्य नाही आहे. तर ह्या काही प्रॅक्टिकल गोष्टी झाल्या ह्याच्यातल्या. तर हरे कृष्ण प्रभू. हां 8 आणि 7 आणि 8 मध्ये बघितलं की अर्जुन शरण जातो. हां आणि ते 8 आणि 7 आणि 8 कंटिन्यूड होते की मी शरण येतोय, मला कन्फ्युजन आहे म्हणून. आणि लगेच 9th मध्ये म्हणजे संजय धृतराष्ट्राला सांगतो की अर्जुन देवाला म्हणाला की मी युद्ध करणार नाही, आय शॉल नॉट फाईट. सो तिथे मला हे होतं की शरण आलोय त्यांनी सांगितलं आणि इथे सांगत आहे मी युद्ध करणार नाही. सो मी युद्ध करणार नाही म्हणजे एक्झॅक्टली काय? नॉर्मली तो अर्जुन आहे. सो जो शरण आलाय म्हणतो म्हणजे शरणची ग्रॅव्हिटी काय त्याला माहिती आहे. सो शरण आल्यानंतर जरी देवाने त्याला क्लॅरिफिकेशन दिलं आणि त्याला माहितीही होतं की देव सांगणार आहे आपलं तू क्षत्रिय धर्म कर, कारण आधीच्या श्लोकमध्ये देवाने त्याला क्लिअर केलेलं. सो तो असं का म्हणत आहे की मी नाही फाईट करणार. रादर त्याने देवाने काय म्हणतात त्याच्याकडे एक लक्ष दिलं पाहिजे होतं. बरोबर. हरे अगदी कृष्ण. अगदी खूप सुंदर प्रश्न आहे. अगदी डीपमध्ये विचार करून हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कसं आहे की तोपर्यंत 46व्या श्लोकापर्यंत म्हणजे पहिल्या अध्यायाच्या अर्जुनाने स्वतःच्या पद्धतीने त्या परिस्थितीचं आकलन केलेलं आणि त्यांनी ठरवलेलं ह्या कारणांकरता मी युद्ध करणार नाही म्हणून. आणि म्हणून तो गांडीव बाजूला ठेवतो आणि बसतो सुद्धा. त्यानंतर पुढे काय होतंय की त्याला तरी जाणवतंय की हे जे मी भलेही आकलन केलेलं आहे तरीसुद्धा हे परफेक्ट नाही आहे, मला युद्धापासनं सुटका मिळणं शक्य नाही आहे. आणि कृष्ण काय करतो की त्याच्या डिफिकल्ट अवस्थेमध्ये असताना, रडणाऱ्या अवस्थेमध्ये असताना, अश्रुपूर्णा कुलेक्षणम असं छंद शब्द वापरतो, त्याच्यामध्ये त्याला गोंजारण्याच्या ऐवजी कृष्ण त्याला थोडी पिन मारतो, त्याला अजून थोडं म्हणजे डिफिकल्ट असे शब्द वापरतो. क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम
हृदय दौर्बल्यम मिनिंग अका विचार करा, अर्जुन सारखा योद्धा ज्यांनी एकट्याने कौरवांच्या संपूर्ण सेनेला परास्त केलंय, आणि फक्त त्याला नाही तर शंकरांना पण त्यांनी परास्त केलेलं, आणि असं इंद्राला तिकडे जाऊन परास्त केलं वगैरे, बऱ्याच गोष्टी पराक्रम केलेले आहेत. अशा ह्याला बोले की तू क्षुद्र आहे, तू हृदय तुझं दौर्बल्य आहे, तू नपुंसक आहे. असं बोलल्यावरती काय झालं, एकदम उफाळून त्याला कथम भीष्ममहम संख्ये, कसं मी करू, अशा पद्धतीने अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतोय. आणि परत तो त्याची कारणं देतो की बाबा तू बोलतोय युद्ध कर युद्ध कर युद्ध कर, पण ही सगळी कारणं आहेत, मला कळत नाहीये मी काय करू, प्लीज सांग मला. आता काय झालंय तर मी सांग, मी तुला शरण आलो आणि तू मला सांग. ह्यानी काय झालेलं आहे की जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. का असं झालेलं आहे की कृष्ण त्याला क्लैब्य वगैरे ह्या शब्द सगळे वापरल्यानंतर सुद्धा तो युद्ध करायला तयार नाही होत. पण तो काय करतोय, शरण जातोय की मला सांग. हे तो काय तो कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्मसम्मूढ चेता. पृच्छामी म्हणजे मी तुम्हाला विचारतोय. का विचारतोय तर मी धर्मसम्मूढ झालोय, मी वेडा झालोय, मूर्ख झालोय. धर्माच्या बाबतीमधलं माझं हे ज्ञान आहे ते अपुरं पडतंय मला स्वतःहून समजायला की मी काय केलं पाहिजे. म्हणून मी शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, म्हणून मी तुम्हाला शरण येतोय, तुम्ही मला सांगा. म्हणजेच काय झालेलं आहे की जोपर्यंत तू मला हे सांगत नाही तोपर्यंत माझे डाऊट्स क्लिअर होणार नाहीत, तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. म्हणून ते न योत्स्य इति गोविंदम असं संजय म्हणतो इथे की युद्ध मी करणार नाही जोपर्यंत माझ्या प्रश्नाची उत्तर मिळत नाही. त्यामुळे मी शरण आलोय, बरोबर आहे, शरण आलोय, मी तुला शरण आलोय का तर तू माझ्या सगळ्या क्वेश्चन्सना आन्सर देऊ शकशील म्हणून मी शरण आलोय. आणि माझी ही अवस्थासुद्धा अशीच आहे की माझ्या मनात भरपूर क्वेश्चन्स आहेत, तर तू प्रश्नाची उत्तरं दे. म्हणजेच काय, तू उत्तरं दिल्याशिवाय मी युद्ध करणार नाही. हे शरण जरी आलेलं आहे तरी हा आपला हिंदू धर्माचा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे की तो प्रश्न विचारायला लोकांना एनकरेज करतो तो. हां, इतर धर्मांमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रश्न विचारायला अलाव भलेही नाही करतील, पण उत्तर दिल्यावर जसे तसे एक्सेप्ट करायचं, काही प्रतिप्रश्न करायचे नाही. हा एक त्यांचा तो पाया आहे. हां, एक छोटंसं उदाहरण म्हणजे एका धर्माच्या संमेलनामध्ये एका माणसाने कंटिन्युअस एका व्यक्तीला 4-5 प्रश्नावरती असे विचारत गेला. त्यामुळे तो माणूस चिडला आणि त्याला प्रश्न विचारणाऱ्याला काहीबाही बोलला तो. त्यानंतर पश्चाताप म्हणून ह्या माणसाने स्वतःचा हात तोडला आणि त्याला त्याच्या पायावरती नेऊन ठेवलं की मी चुकलो, तुला एवढे प्रश्न विचारले म्हणून मला माफ कर. ही ती अवस्था आहे. आपल्याकडे काय होतं की प्रश्नावरती प्रश्न, अर्जुन जवळजवळ 15 ते 20 प्रश्न विचारतो कृष्णाला पूर्ण भगवद्गीतेमध्ये. आणि शेवटीसुद्धा कृष्ण त्याला जबरदस्ती करत नाही की तू मी सांगितल्याप्रमाणे केलंच पाहिजे, यथेच्छसी तथा कुरु बोलतोय तो. हे आपला हिंदू धर्माचा हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला तो प्रश्न विचारायला एनकरेज करतोय. आणि त्याच स्पिरिटमध्ये अर्जुन कृष्णाला बोलतोय की माझ्या प्रश्नाची उत्तरं दे तर मी युद्ध करीन, तोपर्यंत युद्ध करणार नाही. ओके ओके प्रभू, हरे कृष्ण. हरे हा. कृष्ण. प्रभूजी, तुम्ही जे पुरुष श्रेष्ठाबद्दल जे सांगितलं ना ते एकदा जरा परत सांगा ना प्रभूजी. कोणतं पुरुष ऋषभ का? हा बरोबर प्रभूजी. हां, तर पुरुष ऋषभ म्हणजे एखाद्या कॅटेगरीमधला बेस्ट असं म्हणतात. म्हणजे समजा ॲनिमल्समध्ये जर लायनला काय बोलतो आपण, सर्वात स्ट्रॉंग किंवा सर्वात बेस्ट असं म्हणतो, राईट. म्हणजे फायटिंग करून समोरच्याला मारणं त्या कॅटेगरीमध्ये लायन हा बेस्ट आहे. पाण्यामध्ये जर बघितलं तर देवमासा जो आहे त्याला बेस्ट म्हटलं जातं. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक बेस्ट अशी एक व्यक्ती किंवा एक शरीर असतं. तसंच पुरुषांमध्ये म्हणजे बेस्ट जो आहे त्याला अर्जुनाला बेस्ट म्हणून कृष्ण बोलतोय की तू एक बेस्ट आहेस या कॅटेगरीमधला. तर तू हे जे तुझं वागणं आहे की तू युद्ध करायचं नाही हे तुला शोभत नाही म्हणून पुरुष ऋषभ असं त्याला संबोधलेलं आहे कृष्णाने. मला 14व्या श्लोक मध्ये ऍक्च्युली एक प्रश्न विचारायचा होता प्रभूजी की
आपण सुखदुःखावर 14व्या श्लोकामध्ये सुखदुःखावर बोललेलो आहोत. तर सुख आणि दुःख हे सगळे मानवाने तयार केलेल्या सगळ्या संकल्पना आहे की birth झाला तर आपण सेलिब्रेशन करतो किंवा डेथ झाली तर आपण दुःख करतो. पण या संकल्पना कृष्णाने यूज करून अर्जुनाला त्याच्याबद्दल सांगितलं. तर इथे मला थोडस कन्फ्युजन आहे की या युनिव्हर्सल संकल्पना आहे का? आता हे म्हणजे कसं आहे की जन्म झाल्यावरती सगळ्यांनाच आनंद होतो हां. तसंच बघितलं तर हे आता प्लांट्सचं तर आपल्याला काही कळत नाही आपल्याला, पण ॲनिमल्समध्ये बघितलं तर ॲनिमल्समध्ये सुद्धा त्यांना आनंद होतोच. आई कशी काळजी घेते मुलाची ते आपण बघतो, म्हणजे ॲनिमल्समध्ये सुद्धा. आपण मला मनुष्यामध्ये पण बघतो आपण. तसंच आपण मृत्यू झाल्यावरती आपण ते बघतोच. एखादी व्यक्ती आपल्याला कायमची गेली आपल्याला सोडून, आता परत कधी आपल्याला बघायला भेटायला बोलायला मिळणार नाही, तर हे एक दुःख होतं. तर दीज आर द कॉमन रिझन्स. आपण सुख आणि दुःख ज्याला आपण त्याला एक त्या कॅटेगरीमध्ये आपण टाकलेलं आहे. पण हे जे आपण टाकलेलं आहे ते आपण काय केलं आहे, ते आपल्या नॉलेजच्या बेसिसवरती टाकलं आहे आपण ह्याला. बट इट इज नॉट नेसेसरी की ही जे आपण टाकलेलं आहे ही बरोबर, हे बरोबर आहे हे नेसेसरी नाही आहे. आणि ही जी आपली आत्तापर्यंत जी संकल्पना झालेली आहे तीच कृष्ण खोडायचा प्रयत्न करतोय की बाबा ज्याला तुम्ही सुख समजता ते खरोखर सुख आहेच असं नाही आहे, आणि ज्याला तुम्ही दुःख समजता ते दुःख आहेच असं नाही आहे. आता जेव्हा आपल्याला बरं वाटत नसतं, डॉक्टरकडे जातो, आपल्याला डॉक्टर औषध देतो आणि ते औषध घ्यायला आपल्याला खरं आवडत नाही आपल्याला, पण घ्यावं लागतं आपल्याला. हां, जर आपण बरं असतो तर आपण ते औषध नसतं घेतलं. म्हणजेच काय, तर आपल्याला जे आपण जे आत्ता शरीरामध्ये आहोत ते शरीर जे आपल्याला मिळालं आहे ते पण काही आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे मिळालेलं आहे. आणि खरं बघितलं तर शरीर मिळणं हे चुकीचंच आहे, कारण आपण मोक्षासाठी प्रयत्न करतो आपण. म्हणजेच काय, तर शरीर परत मिळू नये ह्याच्याकरता आपण प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, तर करंट जे शरीर मिळालेलं आहे हे नको असतं, तर नसतं मिळालं तर बरं झालं असतं. हं. मग ह्या शरीरा रिलेटेड कोणत्या गोष्टी घडल्या की कोणाचा वाढदिवस आला, कोणाचा जन्म झाला, कोणाचा मृत्यू झाला, काय आपल्याला पैसे मिळाले किंवा बँक बॅलन्स वाढला किंवा काही झालं, नोकरी मिळाली, तर हे जे आहे ते सगळं टेम्पररी आहे. तर कृष्ण आपल्याला इकडे हेच सांगायचा प्रयत्न करतोय की ह्या ज्या गोष्टी शरीरा रिलेटेड आहेत ह्या सगळ्या टेम्पररी आहेत. ज्या गोष्टी आत्म्या रिलेटेड आहेत त्या परमनंट आहेत. आणि आपण करतो एक्झॅक्टली ह्याच्या उलट करत असतो. आपण ज्या शरीरा रिलेटेड आहेत त्याचा आपण जास्ती आनंद मानून घेतो, ज्या आत्म्या रिलेटेड आहेत तिकडे आपण ढुंकून सुद्धा बघत नाही आपण. तर हा तो आहे, ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे युनिव्हर्सल आहे. म्हणजे असं नाही आहे की ह्याला काही एक्सेप्शन्स नसतील. जसं कृष्णाने सांगितलं धीरस्तत्र न मुह्यती, जे ज्ञानी लोक आहेत, धीर लोक आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये स्वारस्य नसतं. पण आपण इंद्रिय तृप्तीच्या मागे पळत असतो, म्हणून आपण त्याला सुख आणि दुःखाच्या कॅटेगरीमध्ये आपण टाकलेलं आहे त्याला. ओके आहे का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं अजून? नाही नाही, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. मगाशी आपण ते पुरुष ऋषभ म्हणजे ह्याचा ऋषभचा अर्थ सांगितला होता की पुरुष श्रेष्ठ पुरुष. तर काही जण आपण असा अर्थ घेतो की स्त्री आणि पुरुष यातला पुरुष. तर तसं नसताना उच्चतम पातळीवर पोहोचलेला आत्मा असा घ्यावा काय? बरोबर आहे असं असेल ना? तुमचं बरोबर आहे. पुरुष अगदी टेक्निकली म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पुरुष या शब्दाचा जर अर्थ बघितला तर तो तो अर्थ नाही जो आपण आत्तापर्यंत समजतो. आपल्याला काय वाटतं, मेल बॉडी म्हणजे आपण जे आहोत ते पुरुष आणि बायका म्हणजे स्त्री असं आहे. पण ते कसं आहे, ते आपण रिलेट केलेलं आहे त्याला. अगदी टेक्निकली जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पुरुष फक्त कृष्ण, विष्णू वगैरे आहे. आणि प्रकृती जी आहे आणि प्रकृतीपासून उत्पन्न झालेलं जे काही आहे ते स्त्री कॅटेगरीमध्ये येऊ शकतं. आणि हा खूप डीप आहे कॉन्सेप्ट. म्हणजे पुरुष हा आनंद घेतो, स्त्री हा आनंद देते, हा तो कॉन्सेप्ट आहे. अगदी डिटेलमध्ये जात नाही मी, पण तुम्ही बोललात ते बरोबर आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पुरुष फक्त एकच आहे. आपण भलेही हा शरीर आहे ज्याला पुरुषाचं नाव दिलेलं आहे ह्या शरीराला, तरीसुद्धा आपण
हे कृष्णाचे सेवकच आहोत, त्याप्रमाणे आपण त्याला फक्त आनंद द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. ठीक अरे आहे. मनाली माताजी, आपण हात वरती केला. हरे कृष्णा प्रभू, तुम्ही आध्यात्मिक स्वरूप असा उल्लेख केलेला. सो देवाने सांगितलं की आपण जे सगळे आत्मा आहे ते आपण जे आहोत ते पहिलं पण एक्झिस्ट केलं, नंतर पण एक्झिस्ट करणार आणि कंटिन्युअसली एक्झिस्ट करत आहोत. आणि बरोबर. नंतर आता एक इथे मोक्ष म्हणून असं म्हटलेलं आहे. सो मोक्ष म्हणजे आता आपण मेल्यानंतर जी आपली आत्मा बनते, तीच आत्मा आध्यात्मिक स्वरूपवाली आत्मा असते का, की डिफरंट आणखीन स्वरूप एक आत्म्याला मिळतं, म्हणजे आणखीन काही ट्रान्सफॉर्मेशन्स होतात? हे एक विचारायचं होतं. आणि सेकंड गोष्ट आहे की हा असा जो मोक्ष आहे तो मिळाल्यानंतर पण आपण खाली येऊ शकतो का? कारण ओरिजिनली जेव्हा आपण म्हणजे बेसिकली ओरिजिन आहे असं वाटत नाही, कारण ते नेहमीच आपण एक्झिस्ट करत होतो. पण कधीतरी आपण कुठेतरी चुकलो आणि त्या आत्म्याला शरीर मिळायला लागलं. सो अशा आत्म्याला एकदा मोक्ष मिळाल्यानंतर पण त्याला खाली तो जाऊ शकतो की त्याला परत शरीर मिळायला लागेल? हरे कृष्ण. अगदी अगदी सुंदर प्रश्न विचारलेला आहे माताजी, आणि तुमचाच नाही तर बाकी सगळ्यांनी जेवढे प्रश्न विचारलेत अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत. खूप छान विचार करून प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न, इफ आय रिमेंबर करेक्टली, तुम्ही विचारला की आपल्याला मोक्ष म्हणजे काय, बरोबर? हाच प्रश्न विचारला ना तुम्ही? हो प्रभू, म्हणजे एक्झॅक्ट त्याचे डेफिनेशन. हां. तर मोक्ष अगदी साध्या शब्दात जर बघायचं झालं तर मुक्ती म्हणू शकतो त्याला. तर मुक्ती म्हणजेच काय? फ्रीडम, लिबरेशन. म्हणजे सुटका. तर आपण कुठेतरी अडकलेलो आहोत, म्हणून आपण सुटका मागतोय. तर आपण अडकलोय कशामध्ये? तर दोन गोष्टींमध्ये अडकलोय. आपण ह्या भौतिक जगतात अडकलोय आणि ह्या शरीरामध्ये अडकलोय आपण. तर आपल्याला भौतिक जगत आपल्याला तेव्हाच सोडता येईल जेव्हा आपण ह्या शरीराचा परमनंटली त्याग करू आपण. कधीही कोणतं शरीर आपण जर नाही घेतलं आणि फक्त आत्म्याच्या लेवलवरती राहिलो तर आपण ह्या भौतिक जगतातनं आपली सुटका होऊ शकते. जेव्हा आपली सुटका होईल त्यावेळी आपण बोलतो की आपली मुक्ती झाली म्हणून. तर ते झालं मोक्ष रिलेटेड. मोक्षावरनं खाली येऊ की नाही? तर हो, मोक्ष मिळाल्यानंतर सुद्धा खाली येऊ शकतो. कारण जसं ओके, आपल्याला ह्या क्लासमध्ये आपण आत्ता बोललो नाही होतापर्यंत, मोक्षाचे 5 प्रकार आहेत श्रीमद भागवतममध्ये सांगितलेलं आहे. पहिला जो प्रकार आहे त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. हां, तो जो कंस वगैरे ह्यांना जे मिळाली ती सायुज्य मुक्ती होती. ती सायुज्य मुक्ती म्हणजे आपला आत्मा परमात्मामध्ये विलीन होतो. पण ती मुक्ती खरी चांगली नाही आणि त्या मुक्तीत नंतर सुद्धा खाली येण्याचे चान्सेस असतात. पण पुढच्या ज्या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, सार्ष्टी, सामिप्य, सालोक्य आणि सारूप्य, ह्या ज्या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, त्या मुक्ती मिळाल्यानंतर व्यक्ती खाली येत नाही. आणि ह्याचं कन्फर्मेशन कृष्ण कुठे देतो आपल्याला? 4थ्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये, जन्मकर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति माम एति सो अर्जुन. माझ्या जन्माच्या बद्दल आणि माझ्या कर्मांच्या बद्दल जो तत्वतः समजू शकतो त्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं कधी तो बाहेर पडतो आणि कधीही परत खाली येत नाही. आणि इकडेच नाही तर 8व्या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी, 8व्या अध्यायामध्ये सुद्धा, बाकीच्या अध्यायांमध्ये सुद्धा कृष्णाने हेच सांगितलेलं की जी व्यक्ती माझ्याकडे येते त्याला परत कधीही जन्म मृत्यू घ्यावा लागत नाही. तर मोक्ष म्हणजे कायमची सुटका ह्याचा अर्थ असा होत नाही. मोक्ष कोणत्या प्रकारचा मिळालेला आहे त्याच्यावरनं ती सुटका कायमची आहे किंवा नाही हे ठरलं जातं. आपण जसं पुढे जाऊ तसं आपण हे सगळं डिटेलमध्ये अजून बघू आपण. मला एकच विचारायचं होतं प्रभूजी, की आता याच प्रश्नाला म्हणजे मनाली मातांनी जे विचारलंय त्या प्रश्नाला पुढे मला अजून एक तुमच्या एक्सप्लेनेशन वरून एक प्रश्न आला की मोक्ष मिळाल्यानंतर आत्म्याचं काय होतं? आत्मा हा नेहमी आत्माच राहतो. हां, बरं झालं तुम्ही आठवण केली. मनाली माताजी, तुम्ही हा एक शब्द वापरलेला की आपण आत्मा बनतो का आत्म्याच्या लेवलला, असं काहीतरी तुम्ही बोललात ना. तर आत्मा आपण प्रभू, बनत नाही, आपण आत्मा मला एक
प्रभू मला याच्यामध्ये एक आणखीन ऍड करायचं तुम्ही एकसाथ सांगू शकता. ते मोक्ष मला कळला तो वेगळ्या वेगळ्या लेवलचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल की आम्ही तिथे एका पर्टिक्युलर मोक्षाला गेलो तर खाली पडू शकतो. फक्त बरोबर. देवाकडे गेलो तर खाली पडू नाही शकत. सो आपण आधी काय होतो, आधी कुठल्या लेवलला होतो हेही आपण विचारायचं होतं देवाबरोबर होतो आणि आधी. देवाबरोबर होतो. हो. ओके, मग आपण खाली का येतो मग? आपण हरे कृष्ण. आपण तर तो हा डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आहे, असा 2 मिनिटात बोलणं शक्य नाही. अगदी संक्षिप्त ओके. रूपात सांगायचं झालं तर आपण हा आपलं आत्म्याचं जे मूळ स्वरूप, जे मूळ कर्तव्य जर आपण बघितलं तर हम्म. काय आहे, तर आपण भगवंतांचे सेवक आहोत. जेव्हा सेवकासारखे जोपर्यंत आपण राहतो तोपर्यंत ते परफेक्ट असतं रिलेशनशिप. बट जेव्हा आपण स्वतः मालक बनायचा प्रयत्न करतो त्यावेळी ते ते ती रिलेशनशिप स्पॉईल होते. आणि त्याच्यामुळे मग नंतर ही चूक झाल्यानंतर आपली जी मेंटॅलिटी जी आहे त्याला करेक्शन करण्याकरता मग कृष्णाने हे सगळं भौतिक जगताचं निर्माण केलं आहे. आणि त्याच्यामध्ये तो बोलला की ठीक आहे, तुम्हाला मालक बनायचं आहे, तुम्ही या इकडे या भौतिक जगात, तुम्हाला तुमचं जे काय हवं आहे ते मिळेल, तुम्ही मालक बना, एन्जॉय करा आणि तुम्ही मग या परत माझ्याकडे. तर ह्या प्रकारचा अगदी संक्षिप्त रूपामध्ये ह्याला अगदी म्हणजे असं समजू नका की हे परफेक्ट एक्सप्लेनेशन आहे म्हणून. आपण ह्या टॉपिक्सवरती आपण जाऊ. मोर इम्पॉर्टंट दॅन दिस टॉपिक इज टू अंडरस्टँड की आत्ता जे शरीर मिळालेलं आहे ते ह्याच्यातनं आपण बाहेर कसं पडायला पाहिजे. आणि आपण त्याच्याबद्दल जास्ती विचार केला पाहिजे आपण. तर आपण ओके बोलू प्रभू. ह्याबद्दल. म्हणजे आपण सेवकच राहायला पाहिजे अशी मेंटॅलिटी जर असली तर आपण तिथे गेल्यानंतर पण खाली पडणार नाही. परफेक्ट परफेक्ट. ओके, हरे ते कृष्ण. ते आपलं मूळ रिलेशनशिप आहे कृष्णाबरोबर. ते चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक आहे, जीवेर स्वरूप होय नित्येर कृष्ण दास. नित्य कृष्णाचा दास हा जीवाचं स्वरूप आहे, हे आत्म्याचं स्वरूप आहे. प्रभूजी आता सध्या कसं म्हणजे कलियुग आहे. कलियुगात तर म्हणजे पाप वगैरे होणं ते तर म्हणजे आता न कळत पण पाप होतं आपल्याकडून, चालताना मुंगी वगैरे असं होतं. पण प्रभूजी आता म्हणजे याच्यातून जर हे करायचं असेल तर आपण मग परत मग 84 लाख योनीमध्ये आपण परत फिरतच राहणार. मग आपल्याला मग गोलोकधामचं प्राप्ती करण्यासाठी मग कसं काय आहे प्रभूजी? कारण हे तर मला खूप क्रिटिकल वाटतं थोडंसं अगदी एकदम. बरोबर. अगदी बरोबर आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे. अतिशय. आणि ह्याच कारणाकरता 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये राहिलं तर कृष्ण काय बोलतं, मोक्षयिष्यामी मा शुचः. मी तुला प्रॉमिस देतोय की तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. त्या सगळ्या पापांचं मी काळजी घेईन आणि तुला माझ्याकडे घेऊन येईन. हे खूप डिफिकल्ट आहे पण इम्पॉसिबल नाही आहे. आणि हा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, ह्याच्यामधनंच आपण असं विचार करू शकतो की आपण एका जेलमध्ये आहोत असं समजलं पाहिजे. तर जेलमधनं सुटका होण्याकरता आपल्याला जेलरनी सांगितलेलं आहे, तुम्ही अमुक एक गोष्ट करा तर तुमची सुटका होऊ शकेल, नाही तर होणार नाही. आणि आपल्याला काय करायचं, जेलमधनं सुटका हवी आहे पण जेलरनी जे सांगितलं आहे ते आपल्याला करायचं नाही. आणि त्यामुळे आपल्याला जे मनात येईल तेच आपण करतोय आणि तेच आपल्याला पुढे करत राहायची इच्छा पण ठेवतो आपण. आणि ह्याच्या तरीसुद्धा आपल्याला जेव्हा आपण मोक्षप्राप्तीची इच्छा ठेवतो तर मग ते चुकीचं आहे. की बाबा आजार झालेला आहे, डॉक्टरनी औषध दिलेलं आहे पण औषध नाही घ्यायचं आहे मला आणि तरी पण मला बरं व्हायचं आहे. जेलरनी सांगितलेलं करायला मला करायचं नाही आहे पण तरी पण मला जेलमधनं बाहेर व्हायचं आहे. कृष्णाने सांगितलं भगवंतांची माझी सेवा करा पण ती सेवा नाही करायची पण तरीसुद्धा आपल्याला भगवंताकडे जायचं आहे. मग हे शक्य नाही आहे. आणि त्याच्याच करता हे जे कंटिन्युअस आपल्याकडनं पाप होत राहतं, पुण्य होत राहतं, पाप होत राहतं, पुण्य होत राहतं, ही सायकल स्टॉप करणं अत्यावश्यक आहे. ही सायकल स्टॉप झाली तरच आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. जसं एका बोटीला दोरी बांधलेली आहे आणि दोरी एका जमिनीवरती एका मोठ्या दगडाला बांधून ठेवली आहे तर ती बोट पुढे जाऊ शकणार नाही, ती दगडाला घेऊन पाण्यात जाऊ शकणार नाही ती. आणि तरीसुद्धा बोटीचं इंजिन चालू ठेवलं आणि लोक बसलेत, 50 लोकांनी वल्हवायचा प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा ती बोट जाणार नाही पुढे.
त्याच प्रकारे कसं आहे की एका ठिकाणी आपण पाप आणि पुण्य करत राहणार आणि त्या पाप आणि पुण्यातनं आनंद आणि दुःख उपभोगत राहणार कंटिन्युअसली, आणि तरीसुद्धा आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची इच्छा ठेवतो, मग ते शक्य नाही होणार. मग ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम आपल्याला हे कमीत कमी पुण्य जरी नाही तरी पाप करणं तरी बंद केलं पाहिजे. ती पाप प्रवृत्ती नष्ट होत गेली हळूहळू हळूहळू की मग आपला तो मार्ग जो आहे तो सोपा होत जातो आध्यात्मिक जीवनाचा. आणि पुण्य चांगलं का वाईट हे मी तुम्हाला आत्ता सांगत नाही, आपण बोलू हे डिटेलमध्ये जसं जसं पुढे जाऊ आपण. दुसऱ्या अध्यायामध्ये वेदांबद्दल जेव्हा बोलू ते आपण बोलू त्याबद्दल. पण पुण्यसुद्धा आपल्याला ह्या शरीरामध्ये बांधून ठेवतो आपल्याला. आणि पुण्य, पाप आणि अकर्म ह्याच्यातला फरक काय ते पण आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. पण आता संक्षिप्त रूपात एवढंच सांगतो की आपल्याला जर पुढे चालायचं असेल आणि हे सगळे जे कंटिन्युअसली आपल्याला आपल्या माहिती नसतानासुद्धा जे आपल्या हातनं पाप घडतं हे अवॉइड करायचं असेल तर फक्त एक आणि एकच सोल्युशन आहे त्याच्याकरता, म्हणजे भगवंताची सेवा. आणि भगवंताची सेवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो, जे आपण डिटेलमध्ये बघू जसं पुढे येऊ तसं. हरे कृष्ण. सचिन प्रभू, हरे कृष्ण. आपण जे मोक्ष मिळायचा आपण जे बोलत असतो, म्हणजे आपण एक तरी पण आपण लाईक एका मटेरियलिस्टिक दृष्टीनेच आपण बघत असतो की लाईक मी चांगलं केलंय का की मी वाईट केलंय का. पण एक असं म्हणजे मी ऐकलेलं की आपण ज्या वेळेला आपण हे असा विचार करतो त्याप्रमाणे आपण एक ज्ञानाने, म्हणजे आपण एक आपला जे ज्ञान आहे त्या हिशोबाने मी व्यवस्थित करतोय का मी चुकीचं करतोय हे आपण बघत असतो. पण ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आणि जेव्हा आपण भक्तीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो त्यावेळेला आपण म्हणजे हे मी मोक्ष प्राप्तीसाठी करीन का मी भगवंतांच्या भक्तीसाठी करीन. तर मला असं वाटतं की म्हणजे हा पण मोक्षाच्या दृष्टीने विचार न करता मी भगवंतांची भक्ती करत राहीन, जिथे मी म्हणजे मी असा विचार करत राहणार नाही चांगलं केलंय का वाईट केलं. मी करतोय जे भगवंतांनी माझ्यासाठी दिलंय ते मी करतोय, आणि मी जे ते प्राप्त केल्यावरती मला जे मिळायचंय ते मिळणारच आहे. तर मला असं वाटतं की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ, त्या हिशोबाने आपण भक्ती करत राहावं. परफेक्ट. मी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आता क्लासमध्ये जेवढे जमलेत ना त्या सगळ्यांचं मी पहिले म्हणजे एक धन्यवाद करतो. तुम्ही आज बरेच प्रश्न विचारले अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत, आणि सगळे प्रश्न अतिशय हाय लेवलच्या नॉलेजचे आहेत. अतिशय चांगले प्रश्न विचारलेत, त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा धन्यवाद करतो. अभिनय प्रभू, तुम्ही जे बोललात ते 100% परफेक्ट आहे, अगदी 100%. आणि हेच कृष्ण आपल्याला शिकवतोय. तो आपल्याला आधी कर्मकांडाबद्दल शिकवतोय दुसऱ्या अध्यायामध्ये, थोडंसं तिसऱ्या अध्यायामध्ये, नंतर कर्मयोगाबद्दल शिकवतोय, मग ज्ञानमिश्रित कर्मयोग शिकवतोय, ज्ञानयोगाबद्दल शिकवतो, ध्यानयोगबद्दल शिकवतो, आणि शेवटी 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकामध्ये तो बोलतो योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना. तो बोलतो की माझ्यामध्ये जो मन संलग्न ठेवतो, माझी सेवा करतो, माझ्याकरता सगळं काम करत राहतो, असा योगी, म्हणजे जो ज्ञानयोगी आहे, कर्मयोगी आहे, ध्यानयोगी आहे किंवा भक्तियोगी आहे, असा योगी म्हणजे जो भक्तियोगी आहे हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही जे बोललात ते 100% बरोबर आहे. आपलं अजून एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये पद्यावली ज्याचं नाव आहे, त्या पद्यावलीमध्ये रूप गोस्वामी लिहितात की भक्ती देवी जी आहे तिच्या घरी मुक्ती देवी जी आहे ती पाणी भरते तिच्या घरी. ह्याचा अर्थ काय की भक्ती जर केली तर मुक्ती देवी आपल्याकडे हात जोडून उभी राहते. त्यामुळे भक्ती करणं इम्पॉर्टंट आहे. मुक्तीची अपेक्षा केली तर भक्ती मिळेलच असं नाही आहे. कंसाला पण मुक्ती मिळाली, पण कंस काय कृष्णाचा भक्त नव्हता. पण ज्या भक्तांनी, म्हणजे आता आपल्याकडे मोठे मोठे संत आहेत, एक दिग्गज लोक आहेत, तुकाराम, ज्ञानेश्वर, जे कोणी आहेत ते, ह्या सगळ्यांनी भक्ती केली आहे आणि त्यामुळे त्यांना मुक्ती तर मिळालीच मिळाली. पण आपल्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांनी मुक्तीची आस ठेवली पण त्यांना भक्ती मिळाली नाही. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं ते अगदी 100% बरोबर आहे. आणि भगवंत पण तेच बोलतो, माम एकम शरणम व्रज, 18व्या अध्यायामध्ये 66व्या श्लोकामध्ये, फक्त मला एकाला तू शरण जा. बाकी तो बोलत नाही की तू मुक्तीची आस ठेव आणि मुक्ती करता हे कर ते कर वगैरे, तो कुठेच सांगत नाही आहे.
इकडे काय झालंय आता, तो हे ताम स्थितिक्षस भारत किंवा जो 15वा श्लोक आहे ह्याच्यामध्ये स्वअमृतत्वाय कल्पते, हा एक पहिली पाऊल टाकलंय कृष्णाने आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आणण्याचं. त्यामुळे तुम्ही भगवद्गीतेमध्ये जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा नॉलेज जे दिलेलं आहे ते एकेका पायरीप्रमाणे दिलेलं आहे. हां, पहिल्या पायरीवरती म्हणजे आपण ग्रेड 1मध्ये जे आपल्याला नॉलेज मिळतं ते, हां, दुसरी पायरी म्हणजे दुसऱ्या इयत्तेमध्ये मिळतं ते, तिसरी पायरी म्हणजे तिसऱ्या इयत्तेत. असं करत करत आपण शाळा पार करतो, कॉलेजमध्ये जातो, कॉलेज पार करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन पार करतो, PhD करतो नंतर. अशा प्रकारचे त्यांनी कृष्णाने नॉलेज आपल्याला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे इकडे भलेही मोक्षच्या अंदाजाने बोलतोय तो, पण खरं मोक्षापेक्षा भक्ती श्रेष्ठ, हे तुम्ही जे बोललात ते अगदी 100% बरोबर आहे. आणि हेच कृष्ण आपल्याला पुढे शिकवतं. आणि भागवतममध्ये आणि इतर ग्रंथांमध्ये सुद्धा हेच लिहिलं आहे. एक श्लोक आहे चैतन्य चरितामृतमध्ये, तिकडे भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल अशांत, कृष्ण भक्त अत एव शांत. आणि तर त्याच्यात महाप्रभू चैतन्य महाप्रभू काय सांगतात आपल्याला, की जे पण भुक्ती म्हणजे काही भोग मिळवण्याकरता जे काम करतात किंवा मुक्ती मिळवण्याकरता कर्म करतात किंवा सिद्धी प्राप्त करण्याकरता काम करतात, ही लोक नेहमी अशांत असतात. हां, त्यांना कारण ती मिळेल की नाही ह्याची नेहमी भीती असते त्यांना. पण कृष्ण भक्त जो असतो, हा जो भक्तीमध्ये संलग्न असतो, तो नेहमी संपूर्णपणे शांत असतो, कारण त्याचा भगवंतावरती संपूर्ण विश्वास असतो त्याला, की भगवंत सगळं बघून घेईल म्हणून. आणि ही खरी भक्ती झाली. हरे कृष्णा. Hare Krishna